नमस्कार विठ्ठल भक्तांनो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी आली की संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन जातो. लाखो वारकरी पायी चालत पंढरपुराला जातात. प्रत्येकाच्या ओठावर विठ्ठलाचे नाम आणि मनात एक इच्छा, भगवंताचे दर्शन. पण मित्रांनो, प्रत्येकाला उपवास करता येतच असे नाही. काही जण वृद्ध असतात, काहींना मधुमेह असतो, काही गर्भवती असतात, काहींना दिवसभर कष्टाची नोकरी असते, तर काहींना औषधे घ्यावी लागतात. मग अशा भक्तांनी काय करावे? उपवास झाला नाही म्हणून विठ्ठल रागवतो का? याचे उत्तर अनेक संतांनी आपल्या शिकवणीत भक्तिभावाच्या महत्त्वातून दिले आहे. भगवंताला प्रामाणिक भक्ती, सेवा, दया आणि नामस्मरण प्रिय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला गोमातेला कोणता पवित्र घास द्यावा, त्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे, घास देताना कोणती प्रार्थना करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि विठ्ठल भक्तांनी हा दिवस कसा साजरा करावा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीचे अद्भुत महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक परंपरेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू योन निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवसापासून जप, तप, दान, सेवा, व्रत, सत्संग, भजन यांचे महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते. पंढरपूरची वारी ही केवळ यात्रा नाही, ती भक्ती, समता, सेवा आणि प्रेमाची परंपरा आहे. वारकरी चलत असताना कोण मोठा कोण लहान असा भेद नसतो. सर्वांच्या मुखी विठ्ठल विठ्ठल हेच नाव असते. उपवास न झाल्यास काय करावे? जर तुम्हाला उपवास करता येत नसेल तर अपराधी वाटून घेऊ नका. तुम्ही पुढील गोष्ट करू शकतात: विठ्ठलाचे नामस्मरण, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचे वाचन, तुळशीला पाणी अर्पण, अन्नदान, गोसेवा. यापैकी एक जरी गोष्ट भक्तिभावाने केली तरी मनाला समाधान मिळते आणि भक्ती दृढ होते. गोमातेला पवित्र घास का द्यावा? भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पूजनीय स्थान आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाल होते. गोसेवा म्हणजे करुणा, सेवा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार गोमातेची सेवा केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, मन शांत राहते, दानाची भावना वाढते आणि विठ्ठल भक्ती अधिक दृढ होते. गोमातेला कोणता घास द्यावा? आषाढी एकादशीला हिरवा चारा, गहू, ज्वारी, बाजरी, कोरडा चारा किंवा गुरांसाठी योग्य खाद्य प्रेमाने अर्पण करू शकता. काही ठिकाणी थोडासा गूळ मिसळून देण्याची ही प्रथा आहे. महत्त्वाची सूचना: गुरांना चॉकलेट, बिस्किटे, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले अन्न किंवा त्यांना अपायकारक पदार्थ देऊ नका. घास देताना ही प्रार्थना करा. गोमातेसमोर हात जोडून म्हणा: हे गोमाते, माझ्याकडून उपवास झाला नाही. माझी ही छोटी सेवा श्री विठ्ठलाला अर्पण आहे. माझ्या कुटुंबाला आरोग्य, समृद्धी आणि समाधान लाभू दे. त्यानंतर 11, 21 आणि 108 वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल नमः या जपाचा जप करा. गोसेवा करताना टाळा या चुका: घाईघाईत सेवा करू नका, रागाने घास टाकू नका, प्लास्टिकमधले अन्न देऊ नका, गुरांना अपायकारक पदार्थ देऊ नका, केवळ दिखाव्यासाठी सेवा करू नका. सेवा ही नम्रता, करुणाने करा. गाय उपलब्ध नसेल तर काय करावे? जर तुमच्या परिसरात गाय नसेल तर गोशाळेत चारा दान करा. गोशाळेला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. गरजूंना अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवा. ही सुद्धा एक सेवा आणि दयाभाव व्यक्त करण्याची सुंदर मार्ग आहे. प्रिय विठ्ठल भक्तांनो, लक्षात ठेवा, उपवास महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचा आहे शुद्ध भक्तिभाव. जर काही कारणामुळे उपवास झाला नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. प्रेमाने गोमातेला योग्य आहाराचा पवित्र घास द्या. विठ्ठलाचे नाम घ्या. शक्य असल्यास दान करा आणि दिवसभर चांगले विचार व चांगले कर्म करा. भगवंताकडे प्रामाणिक भावनेने केलेली छोटी सेवा देखील भक्तांच्या मनाला आध्यात्मिक समाधान देते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा: पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.